ओम नमः शिवाय. मंगळागौरीची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. आलक म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणि निपुत्रिकेच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून हा चालता होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याने तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. आल्लक म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल. अशी भिक्षा तिने जोळीत घातली. बुवाचा नेम चुकला. बाईवर फार रागवला. मूल बाळ होणार नाही असा त्याने शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बुवाने उशाप दिला. बुवा म्हणाले, आपल्या निळ्या घोड्यावर बस. निळी वस्त्रे परिधान कर. रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण. देवीचे देऊळ लागेल तिची प्रार्थना कर. तुला पुत्र होईल. असे बोलून बुवा चालता झाला. त्याने आपल्या पत्नीला सांगितले. वाणी रानात गेला. घोडा आला. तिने खणले. देवीचं देऊळ लागलं. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. धनद्रव्य वगैरे सर्व आहे, पण पोटी पुत्र नाही म्हणून मी दुःखी आहे. मी प्रसन्न झाले आहे. तुला संतती सुख देते. अल्प आयुष्य पुत्र पाहिजे असेल तर गुणी मिळेल. दीर्घ आयुष्य घेतलास तर जन्म अंध मिळेल. कन्या घेतलीस तर पर बाल विधवा होईल. इच्छा असेल ते माग. ह्याने अल्प आयुष्य पुत्र मागितला. देवीने सांगितले, माझ्या मागल्या बाजूत जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्या माग आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोदावर पाय दे. एक फळ घे. घरी जाऊन बायकोस खाऊ घाल. म्हणजे तुला कार्यभाग होईल. नंतर देवी अदृश्य झाली. देवळामागे गेला. गणपतीच्या दोदावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतले. तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे. 4-5 वेळा झाले. गणपतीला त्रास झाला. उभयांत्यास मोठा आनंद झाला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला. काही दिवसांनी मामा बरोबर यात्रेस पाठवले. मामा भाचे काशीत जाऊ लागले. जाता जाता काय झाले, वाटेत काही मुले खेळत होत्या. त्या एकीचं भांडण लागलं. एक मुलीला दुसरी मुलगी म्हणू लागली, काय रान ढोड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळामध्ये कोण रांड होत नाही. मग मी तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामानी ऐकलं. त्यांच्या मनात आले, हिच्याशी आपल्या भाच्याचं लग्न करावे. म्हणजे हा दीर्घ आयुष्य होईल. त्या दिवशी राहिले तिथे. त्या दिवशी त्या मुलीचे लग्न होते. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा मांदा झाला. मुलीचे आईबापास पंचायती पडली. कोणी तर प्रवासी मिळेल तर त्याला पुढे करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्यास नेले. गोरज लग्न लावले. उभयांतस गौरी हारापाशी निझवले. दोघे झोपी गेले. मुलीला देवीने दृष्टांत दिला. अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला साप येईल. त्याला प्यायला दूध ठेव. एक कर जवळ ठेव.
दूध पिऊन सार्प कोपऱ्यात शिरला. तो अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाकलं. सकाळी उठून आईला ते वाण दिले. तिने तसे केले. दृष्टांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणून लागला. लाडू खायला दिला. फराळ झाल्यावर तिला त्याने अंगठी दिली. पहाटेच उठून ताट घेऊन बिराडी निघाली. मामा भाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झाले? हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिलं. आई करा उघडून पाहू लागली. तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिला वर मांडवात आला. मुलीला खेळायला आलेला. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही. मी याच्या बरोबर खेळत नाही. रात्रीच्या लपंडावाची व अंगठीची खून काही पटेना. आई बापांना काळजी लागली. त्यानं त्याची अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पायात अंगठी घालून धुवावे. भावानी गंध लावले आणि बापाने विडा द्यावा. असा क्रम चालू केला. इकडे मामा भाचे काशीस गेले. एके दिवशी भाच्यास मूर्छा आली. यमदूत प्राण नेण्यास आले. तेव्हा मंगळागौर अडवी आली. त्या दोघात युद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौर तिथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तशा आपल्या मामास सांगू लागला, मला असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं. तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासीने येऊन सांगितले, इथे अन्नछत्र आहे. तिथे जेवायला जा. म्हणाले, आपण परअन्न घेत नाही. दासीने यजमानाशी सांगितले. ह्यांनी पालखी पाठवली. आधार तिथ्याने घरी नेले. पाय धुताना मुलानं नवरीस ओळखलं. नवऱ्याने अंगठी ओळखली. आई बापाची विचारलं, तुझ्याजवळ खून काय आहे? त्याने लाडवाचे ताट दाखवले. सर्वांना आनंद झाला. भोजन समारंभ झाला. मामा भाची सून घेऊन घरी आला. सासूने सुनेचे पाय धरले. तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला असं म्हणाली. तिने सांगितले, मला मंगळागौरीचे व्रत असते. हे सगळी तिची कृपा. सासर माहेरची, घरची, दिराची सर्वजण जमली आणि या व्रताचे उद्यापन केले. तिला मंगळागौर प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपले सौभाग्य अखंड राहो इतकीच देवीच्या चरणी प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरा संपूर्ण सफल. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. श्री स्वामी समर्थ.